नमस्कार रामकृष्ण हरी माऊली. तर आपण आता आळंदीच्या इंद्रायणी तीरी आहोत आणि आपल्याला इथं काही भाविक भक्त जे 3-4 दिवसानंतर जी वारी सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ते भाग घेणार आहेत आणि ते विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणार आहेत. तर त्यांना आपण विचारूयात की ते नक्की कुठून आलेत. तर नमस्कार, जय रामकृष्ण हरी माऊली. आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आलेलो आहे आणि इथं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश आहे आमचं पहिल्या वर्षाला. आता ही उद्या परवा जी वारी निघणार आहे, आम्ही त्या वारीमध्ये जाणार आहे पंढरपूरकडे. तुमचं नाव काय? माझं नाव राम ज्ञानेश्वर बोरुडे. मी पण संभाजीनगरचा आहे. मी 6वी पासून येताचे. हे वारकरी शिक्षण घेण्यासाठी कुठल्या वाईट वळणाला लागू नाही म्हणून आई वडिलांना त्यासाठी टाकले. अच्छा, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की आजची जी पिढी आहे त्या पिढीने इथे जे संस्थान वगैरे आहेत आळंदीमध्ये जे की वारकरी संप्रदायाचं जे पूर्ण शिक्षण वगैरे इथे देतात ते हे दोघं त्याच शिक्षण संस्थेमधले आहेत. तर एकूण तुमचे विद्यार्थी किती आहेत संस्थेमध्ये? वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4,500 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक वर्षी विद्यार्थीची संख्या वाढतच चाललेली आहे. अच्छा, तर तुला काय वाटतं की म्हणजे की एकंदरीत आता वारी वगैरे सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी काय म्हणजे काय युवा पिढीसाठी तू काय संदेश वगैरे देशील? माझा तर हाच संदेश आहे का सगळ्या युवकांनी वर्षभर जरी काम केलं तरी काय अडचण नाही, पण हे वारीच्या वेळेस कमीत कमी वारीला यायला पाहिजे सगळ्यांनी. कारण जो वारीचा अनुभव आहे, कारण तुकोबराने सांगितलेलं आहे पूर्व पुण्य असे जायच्या पदरी तोच वारकरी पंढरीचा. ज्याच्या पदरामध्ये पूर्वीचं पुण्य आहे तोच वारी करू शकतो पंढरपूर. अच्छा, तर एकंदरीत तुमचं किती म्हणजे ग्रुप किती तुमच्या लोकांचा की तो आता वारीसाठी जाणार आहे? वारीसाठी खूप लोक येतात ज्ञानोबाराकडून. नाही ना, तुमचे जे संस्थान आहे त्या संस्थानामधले विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या दिंडीमध्ये जातात, सगळ्या दिंडीमध्ये विद्यार्थी. अच्छा, म्हणजे असं एक दिंडी. अच्छा, कोणी कुठून जातं का? तर ठीक आहे, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की आजच्या जनरेशननी ही जी नवीन पिढी त्यांच्यासाठी तुम्ही दोघं हे एक म्हणजे आदर्श आहात. म्हणजे आजची पिढी शक्यतो वारी वगैरे येत नाही, पण तुम्ही जे बोललात ना, जे आता तुम्ही अभंग वगैरे सांगितला तो खूप छान होता. अजून तुम्ही काय सांगाल की म्हणजे वारीमध्ये जे लोक जात आहेत जे करतायत म्हणजे गावाकडून खूप 60-70 वर्ष वय असलेले पण जात आहेत, शेती वगैरे सोडून सगळे जात आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की? कसं आहे, काही वयस्करांना वडिलांनी त्यांची परंपरा आहे वारी करायची, त्याच्यामुळे ते किती काम असले की वारीचे मुद्दामून 15 दिवस काढून पंढरपूरला 100% जातात. आपले काम काय असतील ते आरोग्य करण्यात येईल, पण मग वारी महत्वाची आहे 15 दिवस. त्याच्यामुळे सगळे वयस्कर लोक जे आहेत ते थकवा येऊ काय येऊ वारीला 100% येतात. अच्छा, म्हणजे ही पण चांगली बाब आहे की आजची पिढी ही योग्य दिशेने चालली आहे. तर मित्रा, मला सांगशील का म्हणजे की तुझ्या घरच्यांनी वगैरे इकडं म्हणजे तुझी आवड होती का? मुळात माझे आजोबा वारकरी होते, तेव्हापासून आजी कीर्तनाला वगैरे लहानपणी घेऊन जायची मला. मग अशी आवड लागत घरचे पण म्हटले तुला आईसाला आवडतं जातो. घर गल्लीतलं वातावरण हे बाकीचे विद्यार्थी बघितले मुलं तर इंस्टा याच्यामध्ये त्याच्यामुळे घरचे पण म्हटले इथं राहून काही उपयोग नाही, तिथं गेला तर तेवढंच आपलं वारकरी क्षेत्रामध्ये नाव होईल बा, चांगले संस्कार लागतील तुला, इकडे काय कंपनीत वगैरे कामाला लावावं लागेल, त्याच्यामुळे आम्ही आलो. ठीक, तर तू संस्थेमध्ये आहेस तर तिथं मृदुंग वगैरे हे वाजवतात, तर तुम्ही काय शिक्षण घेताय त्याच्यामध्ये? आम्ही आता कीर्तनात शिक्षण. कीर्तन, ओके. तर तुमच्यासोबत काही विद्यार्थी असतील ना जे की म्हणजे मृदुंग वगैरे ह्याचं पण मृदंग शिकणारे, काही गायन शिकणारे, काही कीर्तन शिकणारे. त्यांच्यासोबत तुमचं बॉन्डिंग वगैरे कसं आहे म्हणजे एकंदरीत? म्हणजे त्यांच्यासोबत तुमचे संबंध वगैरे बोलणं चालणं वगैरे? आता बोलणं चालणं आपलं मित्रासारखं, जरी तुम्हाला वाद वाटत असलं तरी आम्ही मित्र असल्यामुळे काही एवढं. म्हणजे तू मित्र, तू काय संदेश देशील नवीन पिढीला की म्हणजे तरुण पिढीला की हे वारी वगैरे जे आता चालू आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी, जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होण्यासाठी काय संदेश देशील तू त्यांना? काहीच नाही, आता आता असं चालू आहे, सगळे वातावरण सगळीकडे बिघडलेलं आहे, तर त्या कारणामुळे सगळ्यांनी वारीमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. म्हणजे वारीचा आनंद एक वेगळा असतो. वारी आली का आम्हाला असं कसं म्हणजे वेगळाच आनंद येतो. पंढरपूरला कधी त्या पांडुरंगाचं मुख पाहिजे अशी ओढ लागते वारी आली. अच्छा, म्हणजे तुमची ही वारीच्या पूर्वीची किती महिन्याखालची तयारी असते की वारीला जायची? वारी संपली का तेव्हापासून दुसऱ्या वारीची ओढ लागते, कधी दुसरी वारी येईल, कधी आपण पंढरपूरला पायी जाऊ, कधी त्या विठुरायाच्या आलिंगन देऊ विठुरायला, असं ओढ लागत असते. आता कधी 8 जुलै येईल, कधी माऊलीचं प्रस्थान होईल, कधी आपण पंढरपूरकडे वळू. आता किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? दुसरी तिसरी वारी आहे. मग तुझी तिसरी वारी. तुम्ही दोघं? आम्ही आळंदीत आलो का म्हणजे आम्ही जेव्हा घरी होता माहित होतं वारी निघते वगैरे, पण शाळेत असल्यामुळे काही इकडे यायचं योग नाही, वय पण कमी असल्यामुळे घरचे एवढं पाठवत नव्हते. पण आता जेव्हापासून
आनंदीत आलोय तेव्हापासून मग मित्र वगैरे सोबत वारीला गेलो का मग ती ओढ लागत गेली. मग दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी असं प्रत्येक वर्षी वारीला जातो. मग तुम्हाला असं कधी जाणवत नाही की म्हणजे पाय वगैरे दुखले असं वारीमध्ये कधी झालं? एकदा वाटेला लागलं की पंढरपूर कसं येतं कळत पण नाही, पाय पण दुखत नाही, काहीच अडचणच नाहीत काही. अच्छा. आणि म्हणजे तुमची तयारी काय असते? म्हणजे आता तुम्ही जाणार जवळजवळ 20-22 दिवस जाणार, तर त्याच्यामध्ये कपडे वगैरे त्याचं काय नियोजन वगैरे, खाण्याचं सगळं वगैरे? नियोजन ज्या दिंडीमध्ये जातो का त्या दिंडीचा ओळखटीसाठी गाडी वगैरे असतात. फक्त आपल्याला चालावं लागतं. संध्याकाळी आपला जिथं मुक्काम असतो तिथे त्या गाड्या अगोदरच पोहोचतात. त्यांनी तंबू वगैरे ठोकलेले असतात. म्हणजे वारकऱ्याला काहीच अडचण येत नाही, सगळी व्यवस्था करून ठेवली. तर पावसाच्या याच्यामध्ये तुझं काय म्हणणं आहे की म्हणजे आता पूर्ण पावसाळा सुरू झालाय आणि या दिंडीमध्ये पूर्ण पावसाचा वगैरे, आता वरून पाऊस दो खालून माणसं, म्हणजे त्रास थोडाफार तर होणारच. त्याच्यामध्ये तुला काय वाटतं की म्हणजे पाऊस वरून पडतोय, खालून वारकरी आपल्या मुखात त्यांचं विठ्ठलाचं नाव, तर ह्याच्या मागे तुला काय म्हणायचं की थोडक्यात? किती जरी पाऊस आला आणि काही जरी अडचण आली तरी वारीची ताकद एवढी आहे महाराज. पांडुरंगाला माहिती आपले भक्त मला भेटण्यासाठी येते. त्यानं किती जरी पाऊस पडला तरी वारकऱ्याला काहीच अडचण येत नाही. त्याच्या सगळ्या वारकऱ्याचा त्याच्यावर विश्वास असतो. कारण आपण त्याच्या जीवावर चाललो नाही इथून, मग त्याचीच जिम्मेदारी आपल्याला तिथपर्यंत कसं घेऊन जाते. ही खूप चांगली बाब आहे की खूप कमी, विश्वास तेवढा आहे ना वारकऱ्यांचा पांडुरंगावर. तर ही खूप चांगली बाब आहे की कमी वयामध्ये, तुझं नाव काय मित्रा? योगेश अनंतराव बोबडे. योगेशला कमी वयामध्ये एवढं म्हणजे विठ्ठलाच्या प्रती जेवढं प्रेम आणि जी भावना आहे आणि त्याच्या मुखातून जे शब्द निघतायत ते खूप म्हणजे तेजस्वी आहेत. तर आपण थांबूया तिथं आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी, म्हणजे जे पुढचं तुम्ही संस्थानाकडनं हे चांगलं काम करताय, तर असंच प्रत्येक युवकांनी हे चांगल्या संस्थानामध्ये जावं आणि एक चांगला माणूस म्हणून युवा घडावा हीच अपेक्षा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.